साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय RDX न उडवण्याचा धमकीचा मेल आला। धमकीच्या मेल नंतर सातारा पोलीस हाय अलर्टवर आले। पोलिसांचा वेढा हा जिल्हाधिकारी कार्यालयाला पडलेला आहे। बॉम्ब शोधक पथकाकडून शोधकार्य सुरू आहे। साताऱ्याचं जिल्हाधिकारी कार्यालय हे रिकामं करण्यात आलंय, तर साताऱ्यामध्ये सध्या जोरदार पाऊस सुद्धा पडतोय आणि या भर पावसामध्ये शोधकार्य सुरू आहे। बॉम्ब पथक दाखल झाले। सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब उडवून देण्याची धमकी बाहेरच्या राज्यातून आल्याची माहिती आता आपल्याला समजते आहे। बाहेरच्या राज्यातून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक मेल आलेला आहे, त्यामुळे संपूर्ण यंत्रणा अलर्ट झालेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, बॉम्ब स्क्वॉडचं पथक असेल, अग्निशामक दलाच्या गाड्या असतील, संपूर्ण सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन असेल, हे देखील अलर्ट मोडवर आहेत। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामधील सर्व कर्मचारी असतील, नागरिक असतील, हे देखील आता संपूर्णपणे या कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आलेले आहेत। एकंदरीतच पाहायला गेलं तर संपूर्ण तपासणी या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्यात येत आहे। यामध्ये नक्की बॉम्ब आहे का नाही याची देखील तपासणी आता करण्यात येते। एकंदरीतच पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडवून दिल्याची बातमी आता समजलेली आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर हा मेल नेमका कुणी केलेला आहे, नक्की बॉम्ब या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे का याची देखील पाहणी आता जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे। कॅमेरामॅन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।